सकाळचे 6 वाजलेत. नवीन दिवस, नवीन सुरुवात. वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग इन माऊली 1x1 चॅनल. शांत असा रस्ता, शांत हवा आणि हा फक्त टी शर्ट नाही, माझी ओळख आहे. मेहनत, शिस्त आणि सातत्य. हा रस्ता बघायला खूप खराब वाटतो, पावसात तर अजूनच. पण रोज मी ह्याच रस्त्याने जातो, कारण हा शॉर्टकट आहे. थोडा चिखल सहन केला तर 10-15 मिनिटं वाचतात आणि सकाळच्या प्रत्येक मिनिटाची किंमत असते. ध्येय मोठं असेल तर रस्ता कसा पण असो. दोन्ही बाजूला हिरवळ, समोर आंब्याची झाडे. दिवसाची यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते. शहराच्या गडबडीतही अशी काही ठिकाणे असतात जे मनाला क्षणभर शांत करून जातात. इथून पुढचा रस्ता थोडा कठीण आहे. मोठे दगडे, चालायलाही त्रास होतो. दुसरा रस्ता आहे पण तिकडून गेलो तर जिमला पोचायला खूप उशीर होतो. म्हणून रोज हा शॉर्टकट निवडतो. बस, खडतर रस्ता इथं संपला. आता पुढे फक्त एकच ध्येय, जिम. आणि समोर दिसते माझं रोजचं ठिकाण, जिथे प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनवण्याचा प्रयत्न असतो. चला, दिवसाची खरी सुरुवात आता होते. लेट्स ट्रेन. रोज ही दार उघडतात आणि त्यांच्यासोबत नवीन दिवसाची जबाबदारी सुरू होते. फक्त शरीर घडवण्याचं ठिकाण नाही, इथं आत्मविश्वासही घडतो. हा माझा वर्कआउट नाही, आता माझ्या क्लायंट्सला त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची वेळ आहे. मी फक्त ट्रेनर नाही, प्रत्येकाच्या फिटनेस जर्नीचा एक छोटासा भाग आहे. आरसात दिसणारा माणूस कालच्या स्वतःपेक्षा आज थोडा चांगला असावा, एवढंच ध्येय आहे. क्लायंटचं सेशन पूर्ण झालं. आता स्वतःसाठी वेळ. सकाळी 9 वाजता माझा वर्कआउट सुरू होतो. प्रत्येक वर्कआउटची सुरुवात वॉर्मअपनेच, कारण मजबूत शरीरासाठी तरीही तितकीच महत्त्वाची असते. सकाळपासून इतरांना ट्रेन करत होतो, आता स्वतःवर काम करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दिवस मी रोज स्वतःला एक गोष्ट आठवण करून देतो, कालपेक्षा आज एक पाऊल पुढे जायचं आहे. लोकांना वाटतं वर्कआउट म्हणजे फक्त वजन उचलणं, पण खरी सुरुवात शरीराला तयार करण्यापासून होत. शरीर तयार होण्यासाठी वेळ लागतो, पण सातत्य असेल तर परिणाम नक्की मिळतात. आणि आजचा वर्कआउट कालपेक्षा चांगला करायचा, एवढंच रोजचं टार्गेट असतं. वॉर्मअप हा छोटा भाग वाटतो, पण इथूनच संपूर्ण वर्कआउटची सुरुवात होते. मी फक्त फिट दिसण्यासाठी ट्रेन करत नाही, फिट राहणं ही माझी कामाची आणि जीवनाची गरज आहे. जिममध्ये प्रत्येक रिप, प्रत्येक सेट स्वतःला घडवत असतो आणि वॉर्मअप पण त्याच गोष्टीचा भाग आहे. दिवसाची सुरुवात इतरांना प्रेरणा देऊन होते, पण स्वतःला घडवणं कधीच थांबत नाही. सकाळी 9 वाजले, आता ही 1 तासाची भेट फक्त माझ्यासाठी. हे शरीर थोडं थकलंय, पण ध्येय अजून थकलं नाही. प्रेरणा रोज मिळत नाही, म्हणून मी सवय तयार केली आहे. घाम गाळल्याशिवाय प्रगती मिळत नाही आणि मला दोन्हींचीही सवय आहे. हा वॉर्मअप फक्त शरीराचा नाही, मनालाही तयार करण्याचा असतो. प्रत्येक रेप मला माझ्या ध्येयाच्या एका पाऊल जवळ घेऊन जातो. इथे प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा असते आणि मी ती मनापासून देतो. वर्कआउट सुरू करण्याआधी शरीराला सांगावं लागतं, आता मेहनतीची वेळ झाली आहे. घाई करून वजन उचलण्यापेक्षा आधी शरीर तयार करणं जास्त महत्वाचं. पैलवानांची परंपरा आजही तितकीच दमदार. मेहनत जुनी पद्धत आहे, पण ताकद आजही तितकीच जबरदस्त आहे. मी जो हा वर्कआउट करतोय त्याचं नाव आहे सपाट्या. सपाट्यांमुळे पूर्ण शरीराचा वर्कआउट होतो. सपाटे मोजत नाही, प्रत्येक सपाट्यात स्वतःला घडवत असतो. ताकद फक्त वजन उचलून येत नाही, अशा बेसिक मेहनतीतून तयार होते. जमिनीपासून सुरू झालेली मेहनत इथूनच खऱ्या ताकदीची सुरुवात होते. जुनी परंपरा, नवीन ध्येय, पण मेहनत तीच. शरीर घडवायचं असेल तर बेसिक कधी विसरायचं नसतं. पाय मजबूत असतील तर संपूर्ण शरीराची ताकद वाढते. प्रत्येक स्क्वॉट मला आणखी मजबूत बनवत असतो. वजन जितकं जड, तितकीच इच्छाशक्ती मजबूत असावी लागते. जितका खाली मी बसतो तितकाच मजबूत होऊन उभा राहतो. खरी ताकद शेवटच्या रेपमध्ये दिसून येते. पुशअप डिप्स दिसायला सोपे असते, पण प्रत्येक रेप ताकदीची परीक्षा असते. शरीराचं वजन उचलायला सुरुवात केली की खरी ताकद कळते. प्रत्येक डिप्स मला आणखी मजबूत बनवत असतो. थकवा जाणवतो, पण सेट पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. स्वतःला मजबूत बनवायचं असेल तर स्वतःला रोज आवाहन द्यावं लागतं. आता सुरुवात होते ट्रायसेप सेशनची. पहिली एक्सरसाइज क्लोज ग्रिप प्रेस. प्रत्येक सेटमध्ये फोकस एकच, योग्य फॉर्म. आणि त्यानंतर स्कल क्रशर. हा एक्सरसाइज दिसायला साधा वाटतो, पण ट्रायसेपला पूर्ण स्ट्रेच करतो आणि कंट्रोल मिळवण्यासाठी खूप प्रभावी आहे. पुढचं एक्सरसाइज आहे 1 ट्रायसेप प्रेस. एका हाताने काम केल्यामुळे प्रत्येक बाजूवर वेगळा फोकस देता येतो. दोन्ही हात समान ताकदीने काम करत आहेत का हेही समजतं आणि योग्य फॉर्ममध्ये करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर डंबेल प्रेस. ट्रायसेपवर सतत ताण ठेवण्यासाठी हा माझा आवडता एक्सरसाइज आहे. प्रत्येक रेप पूर्ण रेंज ऑफ मोशन, योग्य फॉर्म ठेवण्यात माझा भर असतो. आता रोप पुश डाऊन. ट्रायसेप पूर्णपणे ॲक्टिवेट ठेवण्यासाठी हा माझा आवडता एक्सरसाइज आहे. प्रत्येक रेप हात पूर्णपणे खाली एक्सटेंड करून शेवटी रोप बाहेर स्पेंड करतो, त्यामुळे मसल खूप चांगला पंप होतो. आणि आता शेवटचा केबल पुश डाऊन. या एक्सरसाइजमध्ये माझा पूर्ण फोकस फॉर्मवर असतो. एल्बो स्थिर ठेवून प्रत्येक रेप पूर्ण कंट्रोलमध्ये करतो, त्यामुळे ट्रायसेपवर योग्य ताण येतो. सकाळचे 10 वाजले आहेत आणि आजचा वर्कआउट इथं पूर्ण झालं. पण माझ्यासाठी वर्कआउटचा शेवटचा रेपने होत नाही. त्यानंतर शरीराला रिकव्हरी होण्यासाठी वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून प्रत्येक सेशननंतर मी स्ट्रेचिंग करतो. त्यामुळे शरीराचा ताण कमी होतो, मसल रिलॅक्स होतात आणि दुसऱ्या दिवसाच्या ट्रेनिंगसाठी शरीर तयार राहतं. फिटनेस म्हणजे फक्त जास्त वजन उचलणं नाही,
तर शरीराची योग्य काळजी घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर मी स्ट्रेचिंग स्किप करत नाही आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनतीसोबत रिकव्हरी तितकीच गरजेची असते. म्हणून घरी जाण्याआधी काही मिनिटं स्ट्रेचिंग करतो. शरीर शांत होतं, मनही रिलॅक्स होतं आणि उद्याच्या नवीन दिवसासाठी पुन्हा तयार होतो. आजचं सेशन इथं संपलं. आता बॅग घेऊन घरी निघायची वेळ झाली. आरशात स्वतःकडे एकदा पाहिलं की एक गोष्ट जाणवते. आज स्वतःसाठी पुन्हा काहीतरी केलं. उद्या पुन्हा याच जोमाने परत यायचं आणि कालपेक्षा अजून जास्त चांगलं बनायचं. या पायऱ्या रोज चढतो आणि उतरतो, पण प्रत्येक दिवस कालपेक्षा थोडं जास्त शिकवून जातो. वर्कआउट संपलं, पण हा प्रवास अजूनही सुरूच आहे. उद्या पुन्हा इथंच नव्याने दिवसाची सुरुवात होणार. जिम मधून निघाल्यानंतर माझा एक छोटासा नियम आहे. घरी जाण्याआधी इथून ताजं दूध घेतो. वर्कआउट नंतर शरीराला चांगला पोषण मिळणं तितकंच महत्त्वाचं असतं, जितकी मेहनत. वर्कआउट संपलं, दूधही घेतलं आणि आता पुन्हा त्याच रस्त्याने घरी निघालो. सकाळी या रस्त्याने जाताना मनात दिवसाची तयारी असते आणि परत येताना एक समाधान असतं, की आजचं पूर्ण टार्गेट झालं. प्रत्येक दिवस असा वेगळा नसतो, पण या छोट्या छोट्या सवयी आयुष्य घडवतात. आणि ही आली माझी माऊली कृपा बिल्डिंग. कितीही धावपळ, मेहनत आणि घाम असला तरी घरी परतल्यावर एक वेगळीच शांतता मिळते. इथून माझा प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवटही इथेच. मेहनत सुरू आहे. स्वप्न अजून मोठी आहेत. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय.